रायगड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता. पुण्यासाठी सुद्धा भाजप आग्रही, पण राष्ट्रवादीकडून पुण्याची मागणी. नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये तिढा. 11-4-2 या सूत्रावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. महायुतीतील विधान परिषदेच्या जागांचा तिढा अमित शहांसोबतच्या बैठकीत सुटण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अमित शहांसोबत आज दिल्लीत बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणींबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत बैठक. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार. विधान परिषदेसाठी अद्याप फॉर्म्युला ठरला नाही. दिल्लीत होणाऱ्या संध्याकाळच्या बैठकीमध्ये विधान परिषदेचा फॉर्म्युला ठरणार. वरिष्ठ नेते उमेदवारांच्या नावाची घोषणा करतील. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. पुण्याची जागा भाजपनंच लढवावी. भाजपच्या आमदार, पदाधिकारी आणि इच्छुकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. त्यातच शिवसेनेतील जागेसाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग. ठाणे पालघर विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर हिंगोली परभणीतून अर्जुन खोतकर हे आपल्या मुलासाठी लॉबिंग करताना दिसतात. कोकणातील विधान परिषदेच्या एकमेव जागेवर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र निवडणूक लढवण्यावर ठाम. रत्नागिरी जिल्हा कार्यालयातून विकास गोगावले यांनी निवडणूक अर्ज घेतल्याची सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषद जागेवर आता राष्ट्रवादीचाही दावा. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचाही दावा. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट शिवाजी सहाणे यांचं नाव चर्चेत. प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये 30 मे रोजी प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती. राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीवेळी तनपुरेंनी घेतली होती माघार. विधान परिषदेसाठी मवियाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक. अनिल परब, सुप्रिया सुळे सपकाळ बैठकीला उपस्थित. बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. साताऱ्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजे ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं चित्र. रक्षक प्रतिष्ठानच्या बैठकीतून उदयनराजेंचे मोठे संकेत. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याच्या सूचना. महिला मुली अत्याचार तसंच नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती आघाडीचं आंदोलन. मंत्रालयासमोर युवती आघाडीचं आक्रमक आंदोलन. आंदोलन करणाऱ्या महिलांना घेतलं ताब्यात. आपण नेहमी बोलतो की बिहारची परिस्थिती माझं मत आहे, बिहारला नावं ठेवणं बंद करा. बिहारला नावं ठेवण्यात अर्थ नाही. तुमचं फेल्युअर बघा. या नाकर्त्या सरकारचं फेल्युअर बघा. यांना निवडणुकांचं लक्ष आहे. यांना विद्यार्थ्यांच्या नेट पेपर फुटीचं काय पडलेलं नाहीये. यांना नसरापूर सारख्या घटनेवर बोलायचं नाहीये. शक्ती कायदा सारखा कायदा यांना लागू करायचा नाहीये. चाललंय काय राज्यामध्ये? फक्त वाटाघाटी. तुला एवढ्या सीट, मला एवढ्या सीट, माझा एवढे आमदार, तुझा पक्ष एवढा फोडतो. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. ठाण्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक. बंद पडलेली जीप दोरीच्या सहाय्यानं ओढत व्यक्त केला निषेध. काँग्रेस कार्यकर्त्यांची केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. मुंबई महापालिकेच्या सुधार समितीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाचा निषेध नोंदवण्यासाठी विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक काळ्या फिती बांधून आले. आरक्षण बदलाच्या निर्णयाला विरोध. सध्याच्या भाजपच्या कार्यपद्धतीवर नांदेडमधील ज्येष्ठ भाजप नेते गणपतराव राऊत यांची नाराजी. पूर्वी भाजपमध्ये आम्ही आमची खंत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांना सांगत होतो. ते आमचं म्हणणं ऐकत होते, मात्र आता तसं होताना दिसत नसल्याची व्यक्त केली खंत. भाजपचे कार्यकर्ते जीवाभावाचेच असायचे. सगळे एकमेकाला जीवापाड प्रेम करायचे. आता फक्त मला काय मिळते आणि मी कशाला कोणाला बदल, हे म्हणजे चुकीचं जरी असलं, चुकीचं असलं तर आम्ही स्पष्टपणे बोलत होतो. आमच्यासारख्याना आम्ही कोणाशीच, म्हणजे गोपीनाथराव असो, प्रमोदजींना असो, जे वाटते ते आम्ही त्यांच्यासमोर बोलत होतो, व्यक्त करत होतो आणि ते समजूनही घेत होते आम्हाला. पुण्यातील सारसबाग 2 दिवस बंद ठेवणार असल्याची महापौर मंजुषा नागपूर यांची पोस्ट चर्चेत. सारसबाग बंद ठेवण्याचं कारण मात्र अस्पष्ट. दरम्यान गेल्या वर्षी
ईदला मुस्लिम बांधव सारसबागेमध्ये गेल्यामुळे निर्माण झाला होता वाद. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार बारामतीमधील महावितरणच्या कार्यालयामध्ये वारंवार लाईट जात असल्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब. नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक. सीबीआयकडून पुण्यातून डॉक्टर मनोज शिरुरेला अटक, तर दुसऱ्या आरोपीचं नाव तेजस शहा. तेजस शहा हे कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होते. मनीषा हवालदारकडून विकत घेतला होता विद्यार्थ्यानं पेपर. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक. नीट पेपरफुटी प्रकरणी डॉक्टर मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी. आरोपी प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज मोटेगावकरला न्यायालयीन कोठडी. नीटचा पेपर परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळाला होता. लातूरच्या कोचिंग संचालकांच्या मुलाची सीबीआय समोर कबुली. तिन्ही विषयांचा पेपर 10 दिवस आधी मिळाला होता. 17 वर्षाच्या मुलानं सीबीआय चौकशीमध्ये दिली माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणातील पुण्यातील एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर. महिला प्राध्यापिका एनटीएकडील समितीमध्ये केमिस्ट्री विषय तज्ज्ञ असल्याची माहिती. प्राध्यापिकेनं केमिस्ट्रीचे प्रश्न मनीषा मांढरेसोबत शेअर केल्याची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचा कसून तपास सुरू. आतापर्यंत लातूरमध्ये 5 डॉक्टर आणि अनेक विद्यार्थी पालकांची चौकशी. संबंधितांकडे पेपर कुठून आला, संपर्क कोणी साधला, तसंच फुटलेला पेपर पुढे कुठे पाठवण्यात आला याबाबत झाडाझडती. नीट पेपरफुटीनंतर मोटेगावकर क्लासेसमुळे कोचिंग क्लासेसची बदनामी. महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचं मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन. 1-2 कोचिंग क्लासेसमुळे संपूर्ण कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होत असल्याचा महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचा आरोप. पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी कुटुंबानं जेल बाहेर येताच केली जंगी पार्टी. विशाल अग्रवालचा पत्नीसह गळ्यात नोटांचा हार घालून डान्स. एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाही. शेअर ट्रेडिंगचा आमिष दाखवत 23 कोटींचा गंडा. TWJ कंपनीचे मुख्य संचालक अटकेत. 279 गुंतवणूकदारांची फसवणूक. भरत रतिलाल पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या लक्ष्मीनारायण नगरमधील दरोडा प्रकरणामधील दरोडेखोराची पोलिसांनी काढली धिंड. 12 तासामध्ये आरोपींना बेड्या-ठोक्यात घडवली अद्दल. शहरातील नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेली भीती कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ. निमडोली गावामध्ये वृद्ध दाम्पत्याची गळा चिरून निर्घृण हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून हत्येचा तपास सुरू.